लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। दुष्काळी परिस्थितीत मच्छीमार व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ, आर्थिक सहाय्य मिळण्याबाबत तहसीलदारांकडे केली मागणी। दुष्काळामुळे नदी, नाले, तलाव कोरडे पडल्याने मच्छीमार व्यवसाय करणाऱ्या भोई समाजावर उपासमारीची वेळ आल्याने त्यांना शासनाने आर्थिक सहाय्य करण्याची मागणी ग्लोबल कहार समाज चॅरिटेबल ट्रस्टने दिनांक 10 जून रोजी तहसील कार्यालयात निवेदन देऊन केली आहे। गत वर्षी 2023 मध्ये पावसाळ्यात पाऊस झाला नसल्याने गोदावरी नदी, नाले, ओढे, तलाव कोरडे पडल्याने मच्छीमार व्यवसाय करणाऱ्या भोई समाजावर उपासमारीची वेळ आली आहे। या मच्छीमार व्यवसाय करणाऱ्यांवर दुष्काळ परिस्थितीने आर्थिक नुकसान झाल्याने प्रत्येक कुटुंबांना 50,000 रुपयांची मदत द्यावी। प्रत्येक मच्छीमार कुटुंबियांना राष्ट्रीय किसान क्रेडिट कार्ड देण्यात यावं, राशन मोफत देण्यात यावं, गोदावरी नदीत मत्स्य बीज मोफत सोडावे, नैसर्गिक व इतर आपत्तीमुळे जाळे व इतर साधनांचे नुकसान झाल्यास आर्थिक सहाय्य मिळावं, अशा विविध मागण्यांचं निवेदन ग्लोबल कहार समाज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं नायब तहसीलदार अशोक केंद्रे यांना देण्यात आलं। या निवेदनावर ग्लोबल कहार समाज चॅरिटेबल ट्रस्टचे संगीताताई कचरे, अनुसयाबाई कचरे, सोनाली कुलभैया, मुक्ताबाई बिजले, मंगलबाई गहिरे, गिरिजाबाई कचरे, नामदेव कचरे, कृष्णा बिजले, परमेश्वर कचरे, भरत कचरे, गोपीचंद भुगासे, बाबासाहेब बिजले यांच्यासह सर्व भोई समाज व मच्छीमार व्यावसायिक यांची स्वाक्षरी आहेत। यावर्षी दुष्काळ पडल्यामुळे नदी, नाल्या हे सर्व सुकलेले आहेत आणि हे जे मच्छीमार समाज आहे हा समाज फार गरीब आहे, त्यांना वन फिरावं लागत आहे नदी नाले आटल्यामुळे। तर शासनानं या मच्छीमार समाजाला कमीत कमी 50,000 रुपये आर्थिक मदत म्हणून द्यावी व आता पाऊस पडल्यानंतर गंगेमध्ये शासनाच्या वतीनं बीज सोडण्यात यावं, जाळेची मदत करावी, अशा विविध प्रकारे मच्छीमारांना मदत करण्यात यावी। यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेबांना त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमा झालेले आहोत। पूर्ण आज या ठिकाणी आम्ही पूर्ण गंगाखेड, पालम, पूर्णा, सोनपेठ, परभणी जिल्ह्यातील सर्व भोई समाज बांधव एकत्र जमलेलो आहोत आणि आम्ही या ठिकाणी समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्यामध्ये जे नदी, तलाव, गोदावरी नदीमधलं पाणी आटल्यामुळं उपासमारीची वेळ आलेली आहे आणि आम्ही शासनाला अशी विनंती करतो की आमची जी मागणी आहे ती मागणी आमची मान्य करावी। त्यामध्ये आमच्या काही मागण्या आहेत, त्यापैकी पहिली मागणी जी आहे प्रत्येक कुटुंबाला भोई समाजाच्या 50,000 रुपये मदत देण्यात यावी। त्यानंतर दुसरी मागणी आहे की आम्हाला राशन मोफत देण्यात यावे। त्याचबरोबर आमची जी मागणी आहे तर प्रत्येक कुटुंबाला आम्हाला क्रेडिट कार्ड द्यावे आणि त्यानंतर जे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान जे होत आहे ते नुकसान भरपाई आम्हाला देण्यात यावी। बरोबर अशा इतर मागण्या आमच्या शासनाने मान्य कराव्या। जर मागण्या केल्या तर आम्ही तीव्र आंदोलन असं सोडून आणि शासनाला विनंती करतो की ही मान्य आम्ही साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना आज समाजाच्या वतीनं आम्ही पत्र दिलेलं आहे आणि कळवलेलं आहे। येऊ बोलतो आणि जय भोई, जय समाज। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी गंगाखेड, परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे।